नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे आणि माझी विनंती आहे विद्यार्थ्यांना की हा व्हिडिओ तुमच्या पालकांना सुद्धा दाखवा आणि पालकांसोबत जरी बघितला ना तरी खूप चांगलं वाटेल बाळांनो. ठीक आहे, कारण हा व्हिडिओ एक रिअलायझेशन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला माहित नसणार आहेत. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण बोर्ड प्लस सीईटी स्ट्रॅटेजी बद्दल असणार आहे, पण खूप महत्त्वाचा असणार आहे. वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर प्रगती अवॉर्ड होती, जिला 1500 रुपीजचे अमेझॉन वाउचर गेलेले. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. एमएसटी सीटी 2026 चा आणि बोर्डाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, कुठूनही काही प्रश्न समजले सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतात. ठीक आहे, सुरू करूया. भरपूर विद्यार्थ्यांची एक रिक्वेस्ट होती, सर आम्हाला बोर्ड्स आणि सीईटी ची कंबाईन स्ट्रॅटेजी हवी आहे. ठीक, स्ट्रॅटेजी तर आपण बघणारच आहोत बाळांनो. ठीक आहे, पण व्हिडिओचे मी 2 मिनिटं तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, ज्याची रिअलायझेशन तुम्हाला आता नसेल. पहिली इम्पॉर्टंट गोष्ट, आता मी चॅप्टर बद्दल येणार आहे. ठीक आहे, कोणते चॅप्टर काय चॅप्टर सगळ्या गोष्टींबद्दल येणार आहे, पण ही गोष्ट लक्षात ठेवा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिली गोष्ट, तुम्हाला ऍडमिशन, तुमच्याशी बोलतोय व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. तुम्हाला ऍडमिशन बोर्डाच्या मार्काने नाही भेटत, तुम्हाला ऍडमिशन भेटतं सीईटीच्या मार्काने. तुमचा बोर्डामध्ये 98 जरी टक्केवारी असली ना आणि सीईटी मध्ये समजा 50 टक्केवारी असली, पर्सेंटाईल असली फॉर एक्झाम्पल, तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. बोर्डाचे मार्क कुठंच बघत नाही, ही रियालिटी आहे बाळांनो. प्रत्येक ठिकाणी सीईटीचे मार्क बघितले जातात. हा व्हिडिओ मी पॅरेंट्स सोबत या कारणासाठी बघायला लावतोय, कारण पॅरेंट्स स्टुडंटला फोर्स करतात की बोर्डात चांगला स्कोर आण, सीईटीला आपण बघून घेऊ नंतर. ठीक आहे, हे मी बघितलंय. ठीक आहे, विद्यार्थी पॅरेंट्स सांगतात असं आणि विद्यार्थी पण तसंच फॉलो करतात की बोर्डाला आपण पहिले क्रॅक करून मग नंतर सीईटी बघू. बाळांनो, नंतर तुम्ही सीईटी बघणार ना तरी 90च्या वरती पर्सेंटाईल नाही आणणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. सीईटीला तुम्हाला आत्तापासूनच प्रिपरेशन करावी लागेल शेवटच्या प्रसंगी. ठीक आहे, लास्ट 8 वर्षापासून युट्यूब वरती काम करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या प्रसंगी पॅरेंट्स रडलेत बाळांनो माझ्यासोबत. का? एकच कारणामुळे, सर आमचे बोर्डामध्ये सर विद्यार्थ्याला 85 टक्केवारी आली आणि सीईटी मध्ये सर 40 पर्सेंटाईल आले, आता आम्हाला ऍडमिशनच भेटत नाही. का भेटेल ऍडमिशन? तुम्हाला या गोष्टीची जाणीव मी नोव्हेंबरमध्ये करून देतोय की बोर्डाचे मार्क्स कुठंच कन्सिडर होत नाही, तुमचे सीईटीचे मार्क्सच कन्सिडर होतात ऍडमिशनसाठी. म्हणून तुम्हाला आता बोर्डाला आणि सीईटीला सोबत घेऊन जावं लागेल. पॅरेंट्सला सुद्धा रिक्वेस्ट करतो की विद्यार्थ्यांकडून अशाच पद्धतीने अभ्यास करून घ्या. ही गोष्ट, बोर्डात 60 टक्केवारी आली ना बाळांनो, 60% जर मार्क तुमचे आले बोर्डात, ठीक आहे, तुम्हाला कोणत्याच कंपनीमध्ये बसू दिलं जाणार नाही असं होणार नाही. हा, आता भरपूर कंपनी ज्या कॉलेजेसमध्ये येतात प्लेसमेंटसाठी, तुम्हाला जॉब देण्यासाठी, त्यांचा एक क्रायटेरिया असतो की बोर्डात 60% कमीत कमी पाहिजेत. आणि तुमचे जर 65-70 जरी टक्के आले ना बाळांनो, तुम्हाला सगळ्या कंपनीमध्ये ऍक्सेप्टेड असतं तुमचे. त्यानंतर जो तुमचा परफॉर्मन्स असतो, इंजिनिअरिंग मध्ये किती स्कोर केला त्या सगळ्या गोष्टी बघतात. बेसिक क्रायटेरिया काय असतो? कमीत कमी 60% आणले पाहिजे. आणि बोर्डामध्ये तुम्ही तेवढा प्रयत्न नक्कीच करा की 60% तुम्ही बोर्डात घेऊन या बाळा. बोर्डात 60% आले आणि सीईटी मध्ये 99 पर्सेंटाईल आले ना, तुम्हाला सीओईपी ला ऍडमिशन भेटू शकतं बाळांनो. पण सीईटीला 60 पर्सेंटाईल आले आणि बोर्डात तुमचे 99 टक्केवारी आले, कोणत्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. हे रिअलायझेशन झालं. चला आता आपण वळूया. आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. पहिली गोष्ट, बोर्ड आणि सीईटी दोघांना सोबत घेऊन जायचंय, बरोबर. त्याआधी एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बाळांनो. बोर्डा टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बोर्डासाठी. त्याच्यातून तुम्ही मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. आणि सीईटी साठी आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. इथं सीईटी मध्ये सेम टू सेम प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टचेच येतात बाळांनो. या गोष्टीचं मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ इच्छितो. ठीक आहे, सगळे IITian टीचर्स आहेत. स्वतःने IIT मध्ये क्रॅक केलं, स्वतःने जीई क्रॅक केली, स्वतःने सीईटी क्रॅक केली, त्यानंतर IIT मध्ये गेले, 10 वर्ष शिकवलं, त्यानंतर तुम्हाला शिकवताय बाळांनो. PYQs वगैरे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तेवढं केल्यानंतर तुम्हाला एक बुक उचलायची गरज नाही सीईटी साठी. या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी घेऊ इच्छितो. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, आता नोव्हेंबर आणि डिसेंबर बोर्डाला आणि सीईटीला सोबत घेऊन जा. ठीक आहे, 50-50% टाइम अलोकेट करा, किंवा 60% बोर्डाला तर 40% टाइम ऍटलिस्ट
सीईटीला अलोकेट करा. इम्पॉर्टंट चॅप्टर्स कोणते? 5 इम्पॉर्टंट चॅप्टर सांगतोय. ते सीईटीचे पण इम्पॉर्टंट आहेत, बोर्डाचे पण इम्पॉर्टंट आहेत. जेवढे बोर्डाचे इम्पॉर्टंट आहेत त्यापेक्षा जास्त सीईटीचे इम्पॉर्टंट आहेत. फिजिक्स बद्दल बोलायचं झालं, रोटेशन, केटीजी, थर्मोडायनामिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि ईएमआय. ठीक आहे. त्याच जागेवर केमिस्ट्री बद्दल बोलायचं झालं, केमिस्ट्रीचे झाले तुमचे थर्मोडायनामिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स, ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि तुमचा अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच जागेवर जर मॅथ्सचं बोलायचं झालं, मॅथ्सचे झाले तुमचे वेक्टर, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ट्रिग्नोमेट्री अँड लाईन अँड प्लेन. ठीक आहे. त्याच जागेवर बायोलॉजीचं बोलायचं झालं, रिप्रोडक्शन इन अॅनिमल, रिप्रोडक्शन इन प्लांट, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि तुमचं रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. हे झाले तुमचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बोलायचे आता इम्पॉर्टंट चॅप्टर्स बद्दल बोलले. त्यानंतर आपल्याला टाइम अलोकेशन. आता नोव्हेंबर डिसेंबर तुम्हाला 50% टाइम द्यायचा आहे. जसं जानेवारी येईल तुम्हाला 75% टाइम तुमचा बोर्डात द्यायचा आहे, 25% टाइम तुम्हाला सीईटीला द्यायचा आहे आणि तुमचं फेब्रुवारीमध्ये कम्प्लीट 100% टाइम तुम्हाला बोर्डाला द्यायचा आहे. जसं मार्च येईल, फेब्रुवारीमध्ये तुमचे मेन सब्जेक्टचे पेपर संपून जातात. 1 मार्च पासून 90% टाइम तुमचा सीईटीला अलोकेट झाला पाहिजे. जॉग्राफी, आयटीला आपल्याला जास्त टाइम नाही द्यायचा, तिथं मार्क भेटून जातात. 90% टाइम आपल्याला सीईटीला अलोकेट करायचा आहे आणि 10% टाइम तुमचा बोर्डाला तुम्ही देऊ शकतात. गोष्ट समजते? डिटेल एमएसटी सीईटीची स्ट्रॅटेजी आपण तेव्हा परत अजून 10-15 दिवसात परत मी एक टाकेल व्हिडिओ. ठीक आहे. पण आता 50% टाइम द्या बाळांनो. कमीत कमी 60% टाइम द्या बोर्डाला आणि 40% कमीत कमी टाइम द्या तुम्हाला सीईटीला. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सीईटी प्लस बोर्ड दोघं चालू शकतात बाळांनो. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा. बोर्डासाठी आपला टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स आहे आणि सीईटी साठी क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट महाराष्ट्राचा बेस्ट कोर्स आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल, तुमची परिस्थिती मी समजू शकतो बाळांनो. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. ठीक आहे. मला जाणीव आहे त्या गोष्टीची, म्हणून कळकळीने सांगतो या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.